नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। सोनईच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान प्रेरणादायी हबप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर। सोनई रत्न पुरस्काराचे उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत वितरण। यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई यांच्या वतीने दरवर्षी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जाणारा सोनई रत्न पुरस्कार 2025 यंदा विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावर्षीचा सोनई रत्न पुरस्कार मानव सेवा हीच ईश्वर सेवा या तत्वावर विशेषतः बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी निस्वार्थ सेवा करणारे डॉक्टर ओमप्रकाश अट्टल यांना प्रदान करण्यात आला। त्यांच्या सेवाभावी कार्याला हा पुरस्कार एक प्रकारची सामाजिक सलाम ठरला। तसेच सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे स्वर्गीय भाऊसाहेब लालजी दरंदले, स्वर्गीय मोहनराव हनुमंता येळवंडे आणि स्वर्गीय गोरक्षनाथ केरू जगताप यांना मरणोत्तर सोनई रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्यांच्या कुटुंबियांनी हा सन्मान स्वीकारला आणि उपस्थितांचे अंतःकरण द्रवून गेले। या पुरस्काराचे वितरण हबप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, माजी मंत्री शंकरराव गडाख, विश्वासराव गडाख, उदयन गडाख यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। या सोहळ्यात सोनई महोत्सव अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांनाही पारितोषिके देण्यात आली। उदयन गडाख उपाध्यक्ष यशवंत सामाजिक प्रतिष्ठान प्रास्ताविक करताना म्हणाले, सोनई परिसरासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची तरुण पिढीला ओळख व्हावी, त्यांच्या सेवेला समाजाने कृतज्ञतेने आठवावे यासाठी सन्मान दिला जातो। माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आपल्या भाषणात सांगितले की सोनई रत्न पुरस्कार हा केवळ गौरव नव्हे तर सेवाभावाला दिलेला सलाम आहे। यावर्षीपासून मरणोत्तर पुरस्काराची सुरुवात झाल्याने अनेक थोर व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे शक्य होणार आहे। त्यांनी पुरस्कारार्थी व महोत्सवात सहभागी सर्वांचा मनपूर्वक गौरव केला। हबप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी आपल्या भावनिक भाषणात म्हटले, जुन्या पिढीचा सन्मान करणारा हा पुरस्कार तरुणांना प्रेरणा देतो। विजयादशमीच्या पूर्वसंध्येला दिला जाणारा हा पुरस्कार अधिक मंगल आणि महत्त्वाचा ठरतो। त्यांनी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष कौतुक केले। कार्यक्रमाला गावातील महिला भगिनी, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। सोनई महोत्सवामुळे संपूर्ण गावात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले असून हा उपक्रम गावाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलतो। हा पुरस्कार आणि सोहळा केवळ गौरवापुरता मर्यादित न राहता सोनईच्या सामाजिक जडणघडणीचा एक प्रेरणादायी आणि अभिमानास्पद अध्याय ठरला। याप्रसंगी डॉक्टर ओमप्रकाश अट्टल, धनंजय दरंदले, बाळासाहेब सोनवणे, अमित जगताप यांनी मनोगत व्यक्त केले। पुरस्कार प्राप्त डॉक्टर ओमप्रकाशजी अट्टल, मरणोत्तर पुरस्कार 2 स्वर्गीय भाऊसाहेब दरंदले, स्वर्गीय मनोहरराव येळवंडे, स्वर्गीय गोरक्षनाथ जगताप। सोनई तालुका नेवासा येथे सोनई रत्न पुरस्कार प्रदान प्रसंगी उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, माजी मंत्री शंकरराव गडाख, विश्वासराव गडाख, उदयन गडाख आदी उपस्थित होते। सोनई प्रतिनिधी किशोर दरंदले। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।